शाहिस्ते खानासारख्या अजगराला बिळातनं बाहेर काढलंच पाहिजे म्हणून महाराजांनी एक योजना आखली। लाल महालावर थेट छापा टाकायचा होता। ती तारीख होती 6 एप्रिल 1663। इतिहासातील एक असाधारण घटना। शाहिस्ते खानाला घरामध्ये घुसून मारायचा होता। पहिला सर्जिकल स्ट्राइक महाराजांनी केला 350 वर्षापूर्वी। देशातील पहिल्या सर्जिकल स्ट्राइकची आखणी झाली, योजना ठरली। काही निवडक मावळ्यांसह महाराज लग्नाच्या वरातीमध्ये वेषांतर करून आले। कोणाला कसलीच शंका येत नव्हती। अवघे जण लाल महालाच्या दिशेने निघाले होते। नवरदेव नवरी वरात सारं काही ठरवून केलेलं नाटकच होतं। शाहिस्ते खानाच्या अधिकाऱ्यानं वरातीला परवानगी देऊन पुण्यातील प्रवेशाचा अडसर दूर केला। महाराजांचं बालपण लाल महालात गेलेलं त्यांना महालाची खडानखडा माहिती होती। महाराजांनी स्वयंपाकघराच्या खिडकीतनं महालात प्रवेश मिळवला। आचार्यांचा जागेवर बंदोबस्त केला आणि महाराजांनी मोर्चा वळवला थेट खानाच्या शयनगृहाकडे। कसासा आवाज होतोय म्हणून खान जागा झाला। समोर पाहतो तो काय, साक्षात महाराज। खानाचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसला। महाराजांना पाहून खान पळू लागला। महाराज खानाच्या पाठीमागच होते। अचानक महालात कोणी घुसलंय म्हणून महालामध्ये एकच आक्रोश सुरू झाला। कापी सुरू झाली। सनानखान्यातनं महिलांचे आवाज यायला लागले। यांना तोबा म्हणत महिला स्वतःच्या बचावाकरिता इतरत्र धावू लागली। महाराजांजवळचे निवडक मावळे महालातील सैन्यांवर तुटून पडले होते। खान जनानखान्यामध्ये शिरला। तिथे त्याची बहीण त्याला भेटली आणि बहीण म्हणाली, भाईजान भाईजान, सिवा के लोग मेरी बेटी को उठा के ले गए। देख ले यही कहीं होगी। अरे पगली, वो यही कहीं छुपी होगी। वो सिवा है, वो गर्दन मार सकता है, मार डाल सकता है, लेकिन किसी की बहू बेटियों पर हाथ नहीं उठाता, उन पर आंच नहीं आने देता। सिवा औरत जात की कदर करता है, इज्जत करता है। अम्मी जान मामू जान करत ती मुलगी खानाच्या पुढ्यात ले संभाली से आणि खान तिथं पळाला। महाराजांचं लक्ष गेलं। खान पुढे महाराज मागे, खान पुढे महाराज मागे। समोरील खिडकीतनं खानानं उडी मारली। खिडकीला धरून उडी मारत असतानाच महाराजांची तळपती तलवार चालली। महाराजांच्या तलवारीचा घाव खानाच्या मानेवर न बसता हाताच्या बोटांवर बसला आणि खानाची 3 बोट छाटली गेली। एकच हलकल्लोळ उडाला। याला करत खान पळत सुटला। इकडे इशारत झाली, मोहीम फत्ते झाली। आणि एक हलकल्लोळ अवघ्या लाल महालात झाला। या हलकल्लोळाचा फायदा घेत महाराजांनी आपल्या समोर आलेल्या मावळ्यांसह कोंढाण्याकडे कूच केलं। शाहिस्ते खानाची फजिती हा ऐतिहासिक देखावा आपणाकरिता साकारला।